पण अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आलेला इथल्या व्यापारी आणि नागरिकांचा काय प्रतिसाद आहे आपल्याला? इथल्या नागरिकांचा आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। तुम्हाला माहिती आहे आज रविवार आहे, हे आज बाजार असतो सांगोल्याचा आणि तुम्ही बघितलं तर पूर्ण बाजारपेठ भरलेली आहे। पण जसं नगर परिषदेच्या माध्यमातून यांना ज्या काही जे खेडेगावातून लोक आज येतात इथे रविवारी बाजारला, त्यांना ज्या काही सोयीसुविधा नगरपालिकेने द्यायला पाहिजेत तर मला वाटतं त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे। जसं आहे की जे लोक येतात त्यांना पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे किंवा एक जशी शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ असते जिथं बसून ते आपला व्यवसाय करू शकतात, असे चांगले व्यवसाय करता यायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की हा जो भाग आहे याच्यात पुढं हायवे आहे आपला आणि रविवारी तिथं प्रचंड गर्दी होती, म्हणजे वाहतुकीचा एवढा मोठा प्रॉब्लेम होतोय की बाजारपेठेच्या जवळ कुठेतरी पार्किंगची व्यवस्थेचं नियोजन हे नगरपालिकेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे असं मला वाटतंय। इथं अण्णाभाऊ साठे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याचा तर प्रश्न खूप जुना आहे की त्यांचं जे रिन्युवेशन आहे ते जे नूतनीकरण व्हायला पाहिजे होतं गाळ्यांचं ते झालेलंच नाही आहे, त्यामुळं त्या लोकांना दुप्पट भाडं भरायला लागतंय। तर हा सुद्धा प्रश्न आपल्याला कसा मार्गी लावता येईल हे आपण 100% ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल आपण नगर परिषदेमध्ये येऊ त्यावेळी आपण हा सोडवायचा प्रयत्न करणार आहे। इथल्या व्यापाऱ्यांची वाहतुकीची सुद्धा रेग्युलर म्हणजे रविवारीच नाही बाकीच्या दिवशी सुद्धा वाहतुकीमुळं लोक इथंपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे व्यापारावर खूप परिणाम होतोय असं वाटतंय। त्यानंतर आज आठवडी बाजार आहे तर महिला बऱ्याचशा याच्यामध्ये आलेल्या असतात, तर त्यांच्यासाठीची स्वच्छतागृह हा सुद्धा इथं मोठा विषय आहे की मग कुठं जायचं स्वच्छतागृह नसल्यामुळं, तर हे आपण सगळं इथं उपलब्ध करून देऊ शकतो असं मला वाटतं। शहरामध्ये स्वच्छतागृहाची अतिशय दुरावस्था आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे, या संदर्भामध्ये आपलं काही विजन आहे का? आरोग्य मी जसं म्हटलं तसं हे नगरपालिकेचं म्हणजे नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणं किंवा बेसिक आरोग्य देणं हे तर नगरपालिकेचं कर्तव्यच आहे। पण तुम्ही जर बघितलं तर गेले 4.5 वर्ष प्रशासकीय कारभार असल्यामुळं किंवा लोकप्रतिनिधींचा काही त्याच्यावर दबाव नसल्यामुळं कुठंच स्वच्छतेचं असू दे किंवा काय म्हणजे कंट्रोलच नाही आहे काही त्याच्यावर, त्यामुळं स्वच्छतागृह खराब आहेत। म्हणजे महिलांची त्या पुरुषांची स्वच्छतागृहसुद्धा व्यवस्थित नाही गावामध्ये आणि त्यानंतर कचरा ठिकठिकाणी आहे, म्हणजे त्याचं जे व्यवस्थापन कचऱ्याचं व्हायला पाहिजे तो व्यवस्थित एका वेळेत उचलला जायला पाहिजे किंवा घनकचरा आणि ओला सुका कचरा त्याचं वेगवेगळं व्हायला पाहिजे, ते वेगळं व्हायला पाहिजे जेणेकरून प्रोसेस जी आहे ती खूप चांगली होऊ शकते। आता तुम्ही जर मोठ्या गावामध्ये गेलात तर नगरपालिकेकडनं काही त्यांना ओला कचरा सुका कचरा असं वेगवेगळं करण्यासाठी बकेट्स दिल्या जातात, तशा प्रकारच्या बकेट्स आपण ठेवायला पाहिजेत असं मला वाटतं। स्वच्छता काही कर्मचाऱ्याच्या पाठीमागे एकदा अडचण निर्माण झालं, म्हणजे जे स्वच्छ करणारे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा नगरपालिकेकडून काय वेळेस म्हणजे त्रास होतोय प्रशासनाचं? नाही 100% म्हणजे काय झालं की हे सगळं जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं चालू आहे आणि मग कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कसा कचरा उचलला पाहिजे किंवा काय याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी आहेत, म्हणजे ते किती माणसं तिथं राबवायला पाहिजेत, किती ठिकाणी नवरून कचरा उचलायला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। तर 100% याचं एक नियोजनबद्ध आपण याच्यावर काम करू शकतो आणि कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे म्हणजे इथून उचलण्यापासून डेपोमध्ये जाऊन त्याचं परत पुढचं जे कचऱ्याचं विलीकरण आहे ते कसं करता येईल, कारण आत्ता मला जसं माहिती आहे तसं कचरा जाळा जातो जास्त करून, तिथले जे आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांना कचऱ्यात जाळ्यामुळे त्याचा धुराचा त्रास होतोय किंवा वासाचा त्रास होतोय, तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोसेस करून त्याचं आपल्याला कमर्शियल सुद्धा काही करता येतं का या दृष्टीनं कचऱ्याचे व्यवस्थापन आपण बघू शकतो। भुयारी गटार योजनेचं काम सुरू केल्याच्या नंतर जुन्या गटारी ज्या होत्या म्हणजे शहरातील काही भागामध्ये त्या बंद झाल्या, त्यामुळे पावसाळ्यामध्ये नागरिकांना खूप मोठा त्रास झाला आहे म्हणजे तिथल्या रहिवाशांना, तर लवकरात लवकर गटार योजना सुरू होऊन? हो 100% ही आपली जी भुयारी गटार योजना आहे याचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे की खूप दिवस रेंगाळलेली गोष्ट आहे आणि कामं अर्धवट झालेली आहेत। जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना निधीची जी आवश्यकता असते ती वेळोवेळी पूर्ण केलेली नाही आहे, त्यामुळं हा जो त्रास आहे हा प्रलंबित प्रश्न असल्यामुळं जुन्या गटारीत का नवीन गटारीत किंवा नवीन गटारीचं काम न झाल्यामुळे रस्त्याचे प्रॉब्लेम हे रस्ते पूर्ण करता येतात असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत। त्यामुळं जेव्हा मला संधी मिळेल किंवा माझ्याबरोबर जी टीम येईल असं पूर्ण ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच हे प्रलंबित कामं कशी लवकर आपल्याला करता येतील त्याचा मी लोकप्रतिनिधींकडे फॉलोअप करणार आहे। आणि रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की पायी चालत जाणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होतो, 4 चाकी वाहनांना
आणि व्यापाऱ्यांना धुळीचं खूप मोठं हो 100% आता हे सगळं त्या भुयारी गटारासाठी जे आपण रस्ते उकललेले आहेत त्याचाच हा भाग आहे आणि ते काम जर लवकर झालं तर मग आपल्याला रस्ते सुद्धा त्या म्हणजे त्याच कॉन्ट्रॅक्टचा पार्ट आहे की त्याच्यातले रस्ते पण आपल्याला पूर्ण करून द्यायचे आणि ते झालं तर मी असं म्हणतो की जेवढ्या लवकर भुयारी गटाराचं काम होईल तेवढ्या लवकर आपले रस्ते चांगले होतील आणि पादचारी असू देत, वाहनं असू देत, वाहतुकीची काही अडचणी असू देत, पावसाळ्यात साठणारा चिखल असू देत, या सगळ्यावर आपल्याला काम करता येईल. पण याच्यासाठी सगळ्यात पहिलं भुयारी गटारीचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ते लोकप्रतिनिधींच्या मागं लागून मला ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा मी नक्की ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याकडे खेळाचं क्रीडांगण आहे, तिथं अतिशय दुरावस्था झाली, साप वगैरे आणि म्हणजे प्राण्यांचं साम्राज्य असल्यामुळं सकाळी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना व्यायाम करताना किंवा फेरफटका मारताना अतिशय त्रास होते तिथं. हो 100%. तुम्ही जर क्रीडा संकुलाची अवस्था बघितली तर ते फक्त म्हणजे नुसतं एक कंपाऊंड घालून केलेलं असं आहे. तिथं खेळाची कुठलीही व्यवस्था नाही आहे किंवा एखादा चांगला जॉगिंग ट्रॅक असू देत किंवा एखादा बॅडमिंटनचा हॉल असू देत, जिम्नॅशियम असू देत, त्यानंतर तिथं अक्षरशः बास्केटबॉलचं कोर्ट करायसाठी त्यांनी एक केलं ते सुद्धा कुणाही टेक्निकल लोकांना न घेता चुकीच्या पद्धतीनं केलं. म्हणजे बास्केटबॉलची कोर्ट ही नेहमी दक्षिण उत्तर असतात तर ते पूर्व पश्चिम करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेणेकरून ज्यावेळी तिथं पोल लावले जातील त्यावेळी सूर्यप्रकाशामुळे बास्केट काढता येत नाही. म्हणजे एवढ्या चुकीच्या गोष्टी तिथं झालेल्या आहेत. पण मी निश्चितपणे सांगतो ज्यावेळी मला ज्यावेळी संधी मिळेल किंवा मी ज्यावेळी नगरपालिकेची त्यावेळी नक्की क्रीडाचे बरेचसे म्हणजे खेलो इंडियासारखे खूप मोठे स्कीम्स चालू आहेत. म्हणजे आपल्या केंद्रीय स्तरावर तिथून आपण काही निधींची मागणी करून आपलं जे क्रीडा संकुल आहे ते अद्ययावत किंवा खूप चांगल्या अशा पद्धतीनं करू शकतो. जलतरण तलावसारखा प्रोजेक्ट आपण तिथं करू शकतो. जागा खूप आहे पण हा सगळा प्रॉब्लेम आहे. वृद्धांसाठी तुम्ही म्हटलात तसं आपण नानी पार्कसारखे वेगळे प्रोजेक्ट करू शकतो. तिथं डिजिटलायझेशनच्या माध्यमातून वृद्धांना कसं नवीन कम्प्युटरच्या युगात कसं शिकायचं या गोष्टी पण करू शकतो. तर असे बरेचसे प्रोजेक्ट आपल्याला करता येतील. या प्रभागातील नागरिकांना आता काय आव्हान करणार? या प्रभागातील नागरिकांना आव्हान हे करणार आहे की लोक सुद्धा म्हणतात की या सगळ्या ट्रॅफिकमुळे वगैरे खूप धूळ झालेली आहे, खूप त्रास होतोय ॲक्च्युली आम्हाला. तर लवकरात लवकर या बाजाराचं सुद्धा जिथं जो बाजार आता इथं भरतोय त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसं नीटनेटकं नियोजन करता येईल जेणेकरून ट्रॅफिकचा आणि व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना दोघांनाही कसं आपल्याला समतोल राखता येईल असं आपल्याला इथं नक्की बघता येईल. किंवा लोकांचे काही आतले गटारीचे वगैरे प्रॉब्लेम आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, काही बेसिक सुविधा त्यांच्याकडे नाही आहेत, या सगळ्या आपल्याला याच्यामध्ये कव्हर करता येईल. नागरिकांना तुम्हाला मतदान करण्यासंदर्भात काय आव्हान? मी जसं अगदी पहिल्यापासून सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगत आलेलो आहे की तुम्ही यावेळी स्वच्छ आणि पारदर्शी कारभार आणि जो एक चांगलं विजन घेऊन एक चांगला विचार घेऊन तुमच्यासमोर येतोय अशाच लोकांना तुम्ही मतदान करावं. आणि मी तर माझं सगळं विजन तुमच्यापुढं ऑलरेडी मांडलेलं आहे की फक्त कुणाचा तरी पक्ष किंवा जातपात हे न बघता निर्भयपणे कुठल्याही प्रकारचं आर्थिक किंवा कुठल्याही प्रलंजनामध्ये न जाता आपण एकदम सुज्ञ नागरिक आहात, सगळे नागरिक सुज्ञ आहेत, कुणाला मतदान करायला पाहिजे किंवा जे लोक येतील ते कुणाच्या हातातलं बाहुलं तरी बनणार नाहीत ना, या सगळ्याचा विचार करून सुज्ञ नागरिकांनी चांगले लोक निवडून द्यायला पाहिजे जे स्वतः विचार करू शकतात आणि गावाचा विकास करू शकतात. आणि मला असं वाटतंय की आता मला जो नागरिकांमधनं प्रतिसाद मिळतोय त्यावेळी मी ज्यावेळी काही माझ्या गोष्टी सांगतो त्यावेळी ते लोक स्वतःहून मला सांगतात की सर मला म्हणजे आमची जी मनातली भावना आहे तीच आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की मला नक्की यश लाभेल आणि हे सगळे लोक माझ्याबरोबर येतील आणि गाव एक चांगल्या दृष्टीनं आपण घेऊन जाऊ शकतो.